नमस्कार, आपल्या मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर दीपेश पस्ते आपले सहर्ष स्वागत करतो। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। पालघरमध्ये हिट अँड रन प्रकरण, भरधाव कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप। दुचाकीने घरी येणाऱ्या एका तरुणाला भरधाव स्कॉर्पिओने कार धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला। सागर पाटील असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून सागरला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप करत कार चालक आणि मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे। या प्रकरणी मनोर पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे। पॅरिस ऑलिम्पिक, नीरजला रौप्य पदक तर हॉकी संघाला कांस्य पदक। पॅरिस ऑलिम्पिकच्या 13व्या दिवशी नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्य पदक जिंकले। त्याने 89.45 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले, तर पाकिस्तानच्या अरशद नदीमने 92.97 मीटर फेक करून सुवर्ण पदक जिंकले। मीराबाईचे पॅरिसमधील पदक हुकले। अविनाश बा तर विनेश फोगटच्या 100 ग्राममुळे देशाचे स्वप्न धुळीस मिळाले। पॅरिस ऑलिम्पिकच्या 12व्या दिवशी भारताचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपल चेस मध्ये 11व्या स्थानावर राहिला। यासह भारताच्या पदकाच्या आशांना आणखी एक धक्का बसला। श्रीलंका फिरकीसमोर भारतीय फलंदाजांची दमछाक। श्रीलंकेविरुद्ध 27 वर्षात प्रथमच एक दिवसीय मालिका गमावली। सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी हर्षा हिरा पाटील यांचा पहिला काव्यसंग्रह। सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी हर्षा पाटील, पंचायत समिती पालघर यांच्या हर्षधारा या पहिल्या काव्यसंग्रहाचे अनोख्या पद्धतीने प्रकाशन करण्यात आले। मैत्रिदिनानिमित्त ज्ञानाई काव्य मैफिल संपन्न। ज्ञानाई फाउंडेशनच्या वतीने जागतिक मैत्री दिनानिमित्त काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले।